तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये। जसं की मित्रांनो तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता। आणि मित्रांनो तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता। इंस्टा पेजची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता। तर मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो तुम्ही सर्वात आधी काय करायचे, जे काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेकीपेकच्या, त्या तुम्ही अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्यात। इनपुट करून घेतल्याच्या नंतर बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्याच्या नंतर इथं बघू शकता मित्रांनो, मी इथं तुम्हाला ग्रुप वगैरे लावून दिलेला आहे। तर मित्रांनो आता तुम्ही सर्वात आधी काय करायचे, जे काही मी इथं तुम्हाला ग्रुप ॲड करून दिलेला आहे, तर तुम्ही त्या ग्रुपला काही करायचं नाही, बाकी जेवढेही खाली बिटमार्क आहेत त्या बिटमार्कप्रमाणे तुम्ही फोटो लावून घ्यायचे। त्यासाठी काय करायचं मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला यायचे, सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे। त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। आता जसं की मी इथून हा फोटो ॲड करून घेतो। फोटो ॲड केल्याच्या नंतर जर मित्रांनो तुमचा फोटो छोटा असेल तर तुम्ही फोटोवरती क्लिक करायचे आणि वरती कोपऱ्यात 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि जे काही 5 नंबरवरती फिल कंपोजिशन एरिया नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करायचे, समोरच्या बिटमार्कवरती यायचे आणि जी काही फोटोची लेयर आहे तिला तुम्ही इथपर्यंत ओढून घ्यायचे। त्यानंतर आता मित्रांनो काय करायचं, जे काही मी इथं तुम्हाला 2.21 सेकंदाच्या बिटमार्कवरती जे काही ग्रुप लावून दिलेला आहे, तर तुम्ही त्या ग्रुपला काही करायचं नाही। त्यानंतर समोरच्या बिटमार्कवरती यायचे 4.45 सेकंदाच्या आणि प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे। त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। आता जसं की मी इथून हा फोटो ॲड करून घेतो। फोटो ॲड केल्याच्या नंतर समोरच्या बिटमार्कवरती यायचे आणि जी काही फोटोची लेयर आहे तिला इथपर्यंत ओढून घ्यायचे आणि मित्रांनो जास्त असेल तर कमी करून घ्यायची। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही काय करायचे, जेवढे आपले ग्रुप सोडून खाली बिटमार्क आहेत त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचे। तर मित्रांनो मी फटाफट फोटो लावून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, जे काही आपली ग्रुप सोडून खाली बिटमार्क होती त्या बिटमार्कप्रमाणे मी फोटो लावून घेतलेले आहेत। आता मित्रांनो तुम्ही काय करायचे, जे काय मी इथं तुम्हाला ग्रुप ॲड करून दिलेला आहे 2.21 सेकंदाच्या बिटमार्कवरती, तर तुम्ही त्या ग्रुपवरती क्लिक करायचे आणि एडिट ग्रुपमध्ये यायचे। त्यानंतर सुरुवातीला यायचे, सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे। त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। आता जसं की मी इथून हा फोटो ॲड करून घेतो। फोटो ॲड केल्याच्या नंतर ग्रुपच्या शेवटी यायचे आणि जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचे। त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचे, मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचे, 1 नंबरच्या बटनवरती क्लिक करून फोटोला थोडंसं खाली घ्यायचे। त्यानंतर 3 नंबरच्या बटनवरती क्लिक करून फोटोला थोडंसं झूम करून घ्यायचे। त्यानंतर इथून बॅक निघायचे। बॅक आल्याच्या नंतर मित्रांनो आता काय करायचे, काही फोटोंना आपल्याला ओव्हरले व्हिडिओ लावायचा, त्यासाठी तुम्ही काय करायचे, 2.21 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे आणि प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे। त्यानंतर तुम्ही काय करायचे, जे काय मी तुम्हाला इथं 3 सेकंदाचा ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही इथून ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याच्या नंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचे, समोरच्या बिटमार्कवरती यायचे 4.45 आणि ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये यायचे, लाईटनवरती क्लिक करायचे आणि स्क्रीन करून घ्यायचे। त्यानंतर ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचे, इथं जे काही चौकोनी बॉक्सवरती छोटंसं प्लसचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही कॉपी लेअर करायचे। त्यानंतर काय करायचे, तुम्ही समोर यायचे, 7.9 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे। त्यानंतर आता मित्रांनो एवढं सगळं झाल्याच्या नंतर परत आता तुम्ही सुरुवातीला यायचे, सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे। त्यानंतर जे काही मी तुम्हाला इमोजीची PNG दिलेली आहे ती तुम्ही ॲड करून घ्यायची। ॲड केल्याच्या नंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं, 1 नंबरच्या बटनवरती क्लिक करून इमोजीला वरती घ्यायचं। अशा प्रकारे इमोजीला वरती घेतल्याच्या नंतर 2 नंबरच्या बटनवरती क्लिक करून इमोजीला थोडंसं रोटेट करून घ्यायचं। त्यानंतर शेवटी यायचं आणि जी काही इमोजीची लेयर आहे तिला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं। त्यानंतर मित्रांनो काय करायचं, जी काही इमोजीच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि जे काही आपण
2 ओव्हरले व्हिडिओ ॲड केलते त्याच्या खाली घ्यायचं आहे. अशा प्रकारे खाली घेतल्याच्या नंतर आता मित्रांनो काय करायचं, एवढं सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे. त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर जे काय आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर जे काही पहिला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर इथं मित्रांनो जे काय आपला पहिला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर जे काही 2 नंबरचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं, समोर यायचं आहे. 4.45 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. थोडंसं खाली यायचं आहे आणि जे काय आपला इथं फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर परत आता तुम्ही समोर यायचे आहे. 7.9 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे आहे आणि जे काय आपला इथं फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून समोरचे जे काही 2 फोटो आहेत त्यांना तुम्ही सोडून द्यायचे. त्यानंतर जो काही शेवटचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आता इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर परत आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर जे काही 3 नंबरचा शेवटचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही समोर यायचं आहे. समोर 8.21 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे आणि इथं जे काही आपले 2 फोटो राहिलेले त्याच्यावरती क्लिक करायचे. इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे जे काही आपले इथं 2 फोटो राहिलेले आहेत या 2 फोटोंना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता मित्रांनो या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर इथं आपला पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरती कोपऱ्यात शेअरच्या बटनवरती क्लिक करायचे आणि जे काही व्हिडिओच्या समोरील छोटासा ॲरो आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करून घ्यायची. त्यानंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचे. त्यानंतर